नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजचा हा सातत्यानं प्रयास असतो की नाविन्याच्या काही गोष्टी आहेत बांबूमध्ये घडत असतात, त्या संदर्भात माहिती देणे, बांबू शेतीने भेट देणे, बांबू अभ्यासाच्या दृष्टीने काही गोष्टी करणे. तर या दृष्टीने आपण आज निमशिरगाव येथील शेतात आलेलो आहोत. नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बांबूच्या अभ्यासासाठी विविध ठिकाणी भेट देत असतो, पण विशेषतः या शेतीमध्ये आपण लागवड केली तेव्हाही भेट दिलेली होती. त्याच्यानंतर काही दिवसांनी दिली आणि आता 3-3.25 महिने झाले. ती 11 जूनची लागवड आहे. महाराष्ट्राची कंदापासूनची लागवड केली जाते, त्यातली ही कंदाची लागवड आहे, विशेषतः बोरबेट आणि मानगाची. तर ही मानग्याची प्रजाती, मानगा प्रजातीचं कंदाची लागवड आहे. आणि आता 3-3.25 महिन्यामध्येच मला सुद्धा एक विशेषतः हे पाहिल्यानंतर एक वेगळेपणा जाणवला की आत्ताचे जे शूट्स आहेत ते आलेले आहेत. आणि हा पहिला शूट या शेतामधला आपल्याला दिसतो आहे की साधारणतः 6 महिन्याच्या पुढे हे असे साधारण ते शूट त्याचे सुरू होतात. पण या मानग्याच्या कंदाला लवकर शूट आल्याने हे चांगलं चिन्ह आहे की कंद रुजलेले आहेत. आणि आपल्याला बघतो की आपण साधारणतः हे कमीत कमी 10 ते 12 फुटाच्या वरी काठी गेलेली आहे. आणि पहिला शूट असा या शेतात आलेला आहे मानग्याचा. तो असा तिरका इथं लावण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये आता सध्या हा याच्यामधून आलेली हा जो शूट आहे, हा नव्यानं आलेला शूट आहे. आणि हा जवळजवळ किमान 12 फूट हा पहिलाच कोंब आलेला आहे की जो खालून आलेला आहे. याचा अर्थ की आता हे जे कंद आहेत, कंद रुजलेले आहेत, खाली मुळ्या पण चांगल्या डेव्हलप झालेले आहेत. आणि हे कंद आपण बघतोय की ही जी लागवड आपण म्हणतो की 11 जूनला होती, 11 जूनच्या कंदापासून केलेल्या लागवडीचा हा शूट आलेला आहे. हे पहिल्यांदाच आलेले शूट्स आहेत. हे अशा पद्धतीनं आता हे नवीन कोंब जे आहेत ते सुरू झालेले आहेत. आणि हा नुकताच आलेला कोंब आहे. ही जी कंदापासूनची लागवड आहे त्याला आपण बघतो हे कंद आहे, हा कंद आहे. आणि या कंदाला हा एक नवीन शूट यायला लागला आहे. आता हे पाऊस झाला नुकताच आणि कंद रुजलेले आहेत. आता हे त्याची वाढ सुरू झालेली आहे. सेम आहे बघा, तेवढंच आहे. हा एक असा नवीन कंद आता आलेला आहे. ही जी काठी आहे इथे लावलेली आहे आणि त्याच्या खालून आलेला नवीन कंद आहे. आता हे शूट्स बाहेर पडायला लागलेले आहेत. या शेतात जे बघत आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी जे कंद आलेले आहेत, कोंब आलेले आहेत. तर या कंदापासूनचा हा बघा, हा एक नवीन कोंब आलेला आहे. साधारणतः 1-2 दिवसापूर्वी आलेला असेल, 2-3 दिवसापूर्वीचा आहे हा. तर आता याची नुकतीच वाढ सुरू झालेली आहे. हाही मानगा जातीचाच आहे. ही मानग्याची पालवी आहे आणि हा मूळ कंद आहे. या मूळ कंदापासूनचं इकडून आलेला आहे. हा म्हणजे जवळजवळ एक वितभर अंतरावर तरी आहे तो खालून आलेला कंद. आणि अशा प्रकारची वाढ आहे. साधारणतः या शेतीमध्ये आपण बघतो की 4-5 कंद तरी आता कोंब बाहेर येत आहेत.